गोष्ट आहे सॅम माणेकशॉ यांची, भारताच्या 8व्या लष्कर प्रमुखांची आणि पहिल्या फील्ड मार्शलची. एप्रिल महिना होता, छान हवा होती दिल्लीमध्ये, अति उष्मा नव्हती, अति गार नव्हतं, छान हवा होती. आणि ते आपल्या नॉर्थ ब्लॉकच्या कार्यालयातनं बाहेर पडले, आपल्या नव्हे संरक्षण मंत्रालयाच्या ऑफिसमधनं, आणि आपल्या कारजवळ आले. ड्रायव्हर होता श्यामसिंग, हरियाणवी होता, जाट. कडक सॅल्यूट ठोकला आणि दरवाजा उघडला. हसत हसत गाडीत बसताना श्याम म्हणाले, अरे यार बहुत मज़ा आया, आज डिफेंस मिनिस्टर ने मुझे श्याम नाम से पुकारा. त्यांचं नाव होतं सॅम, आणि जे कोणी संरक्षण मंत्री होते बोलताना म्हटले श्याम. आणि मला त्यांनी म्हणाले, ते ड्रायव्हरशी बोलता बोलता हसत म्हणाले की अरे यार मान लो ना आप भी. ते एप्रिलमध्ये अटॅक करायचा होता इंदिराजींना पूर्व पाकिस्तानवर, म्हणून ते सल्लामसलत करत होते आपल्या लष्कर प्रमुखाशी. आणि सॅमचं आपल्याला माहिती आहे, अतिशय निष्ठावान होते, कडक होते आणि निर्णयाशी ठाम होते. त्याने म्हटलं की आत्ता जर हल्ला केला तर आपण नक्की हरू, जरा थांबा, मी तयारी करतो, क्लायमेट व्यवस्थित होईल, मग करून टाकू काम. तर असं अशा अर्थाचं बोलत, विनोद करत, हसत, चुटकी घेत सॅमसाहेब बसले आपल्या कारमध्ये आणि सुरू झाली गाडी. आणि त्यांचा तो ड्रायव्हर होता तो पक्का जाट होता, मी आत्ताच सांगितलं, हरियाणातला होता. सॅमच्या लक्षात आलं की अलीकडे हा जो आपला ड्रायव्हर आहे हा थोडा नाराज असतो, काहीतरी असा विचारमग्न दिसतो. त्याने एकदा विचारलं त्याला, कारण शेवटी ड्रायव्हर आणि साहेब एकत्र खूप प्रवास करत असतात ना, की अरे काय रे तू जरा टेन्शनमध्ये दिसतोस, काय म्हैस बीस दूध देत नाही की काय गावाला? तो म्हटला नाही नाही, म्हशी बिशी सगळं ठीक चाललं आहे. मग अडचण काय नाही? मी म्हटलं साहेब अडचण काय नाही. परत काही दिवस गेले आणि परत त्याच्या चेहऱ्यावर तसंच काळजी किंवा असं जरा विचारमग्नता. अरे म्हटले काय प्रॉब्लेम काय आहे तुला? साहेब म्हटलं आम्ही एक विचारू का? काय रे? मला म्हटलं रिटायर्ड व्हायला अजून खूप वेळ आहे. पण साहेबांना रिटायरमेंट जवळ आली होती, लष्कर प्रमुखांची निवृत्तीचा का जवळ आला होता. पण तो ड्रायव्हर असं म्हणाला, मला रिटायर्ड व्हायला अजून वेळ आहे, मला जर आधी रिटायरमेंट मला हवी आहे, ती तुम्ही द्याल का मिळवून? अरे कशाला तुला रिटायरमेंट पाहिजे? तुला मी चांगला नायब सुभेदार पोस्टपर्यंत पोचवीन, कशाला काळजी करतो? तू चांगलं काम करतो. नाही म्हटले, मी तुम्हाला कारण मी रिटायरमेंट नंतर सांगेन, पण मला रिटायरमेंट हवी आहे, करा ना माझ्यासाठी काहीतरी. असं जेव्हा तो परत परत बोलायला लागला तेव्हा यांनी मनामध्ये घेतलं काहीतरी कारण असेल. खूप निष्ठावान आहे ड्रायव्हर, खूप काळजी घेतो, आपली ड्युटी खूप छान करतो, तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय हा असं म्हणणार नाही. कारण प्रमोशन हुकणार आहे, भत्ते पेन्शन्स हुकणार आहे, पगार बंद होणार आहे, तरी तो मागे लागला आहे. यांनी स्वतःच्या अधिकार वापरून त्याला रिटायरमेंट दिली, कडक सॅल्यूट ठोकला साहेबांना, आणि हा आता घरी जाणार. लेवक तो तर निवृत्त झाला आहेस, आणि आता मी मनात घेतलं तरी तो आपण हजर नाही करून घेऊ शकत या पदावर, कारण सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेले आहे. आता तू मला सांग, तू का सोडलंस? तुला काय कमी पडत होतं? तुला काय इश्यू होता? जर मला बोलला असतास आधी, तुझा कुठलाही इश्यू मी सोडवू शकलो असतो. आपले साहेब, मला आता तुम्हाला मी सांगतो, मला आयुष्यात मोठे गर्वाची गोष्ट आहे की मी भारताच्या सॅमसारख्या अत्युत्कृष्ट लष्कर प्रमुखांच्या गाडीचं ड्रायव्हिंग केलेलं आहे मी. आणि सॅम माणेकशॉंसारख्या बॉसचा ड्रायव्हर होण्यापेक्षा अजून काय मोठं माझ्यासारख्या सामान्य शिपायाला असणार आहे. कसं असतं, मिलिटरीमध्ये ड्रायव्हर असतात ते पण शिपाई असतात, आणि मग त्यांची जी ट्रान्सपोर्ट विंग असते त्यातले निवडक ड्रायव्हर्स अशा मोठ्या पोस्टवरच्या अधिकाऱ्यांना दिले जातात. हे ज्या पोस्टवर होते त्यांना तर सरकारी 3-3, 4-4 एकावेळी ड्रायव्हर असू शकणार 24 तासासाठी रेडीसाठी, पण हा त्यांचा मुख्य ड्रायव्हर होता. तर तो असं म्हणाला की आत्ता रिटायर्ड झाल्यानंतर, तुम्ही रिटायर्ड झाला असतात, मला गाडी बदलून मिळाली असती, दुसऱ्या कोणाची तरी मला चाकरी करायला लागली असती, तर मला आता नाही करायची. तुमची गाडी चालवल्यानंतर आत्ता मला दुसऱ्या कुणाहीसाठी गाडी चालवायची नाही, म्हणून मी रिटायरमेंट घेतली. डोळ्यात पाणी आलं यांच्या. अरे काय त्याची भूमिका आहे, काय त्याचा अप्रोच आहे, काय त्याचा विचार आहे मनातला. बस म्हटले, काय स्थिती आहे तुझ्या घरची, केवढी शेती आहे तुला, आता शेती करणार आहेस ना, काय करणार आहेस? थोडं काय करायचं अजून विचार नाही केलेला, काहीतरी करावं तर लागेल, मुलं आहेत मला, जबाबदारी आहे. शेती किती आहे? माझ्या शेती नाही आहे. अरे शेती नाही आहे? नाही आहे.
कसं भाग होणार तू? बघू म्हटलं काहीतरी चाकरी करू, पण ड्रायव्हिंग सोडून मी काही करणार. ड्रायव्हर राहिलो तर तुमचाच, बाकी कोणाचं नाही. त्यामुळे ड्रायव्हिंग सोडून मी काही प्रयत्न करणार. खूप वाईट वाटलं यांना. ठीक आहे ते म्हटले, अजून 2-3 दिवस तू येणारच आहेस, नंतर बघूया. मग 2-3 दिवसानंतर फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ज्यावेळेला हा श्यामसिंग अखेरचा सॅल्यूट ठोकायला आला साहेबांना आणि निघाला, साहेबांनी त्याच्या हातामध्ये एक लिफाफा दिला. हा लिफाफा तुला म्हटले मी देतोय, हे तू घरी घेऊन जा. घरी गेल्यानंतर उघडायचा, आधी उघडायचं नाही. मग त्यांच्या पद्धतीप्रमाणे एक सेंड ऑफचा असताना तो निघून गेला. साहेबांनी दिलेलं त्यांनी ठेवून दिलं, उघडलं नाही. सर्टिफिकेट असेल. आणि मग संसार सुरू झाला. संसार म्हटलं अडीअडचणी सगळ्या असायच्याच. एकदा काहीतरी मोठी अडचण आली घरामध्ये, आणि आत्ता मुळात विकण्यासारखं पण काही नाही आहे, कसं काय मार्ग काढायचा. तिची बायको म्हणाली, अरे नवऱ्याला, अरे तुम्हाला रिटायर झालं, साहेबांनी मागच्या वर्षी एखादी पत्र दिलं होतं, उघडलंच पण नाही तुम्ही, बघा त्यात पैसे असले काय तर काढा. अगं म्हटले नाही साहेब, कसं पैसे देईल, मला त्यांनी माझ्या चांगल्या सेवेबद्दल सर्टिफिकेट दिलं असेल, अशी पद्धत असते आमच्याकडे ना, एखादा अवॉर्ड असेल आतमध्ये, तर ते काढून आपण काय करणार, आपल्याला कुठे पैशात फ्रेम बिम करून ठेवायला. नाही म्हटले, काढा तर खरं, एखादी नोट असली तरी आपलं काम होईल. मग ते शोधलं आणि ते मिळालं, ते पत्र, ते लिफाफा. लिफाफा त्यांनी घेतला, फोडला. बापरे, असो भलतंच काय 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 कागद निघाले. आता हे कोणाला वाचता येणार, सगळं काय इंग्लिश होतं, काय काय कागद होते. हा अशिक्षित होता. सगळं ते बाळ घेतलं. गावात एक शाळा होती, तिच्या प्रिन्सिपलकडे गेले, मुख्याध्यापकाकडे गेले. हे म्हटले, आहे हे आम्हाला आमच्या साहेबांनी दिले, काय आहे बघा. अरे बघितलं सगळं. अरे कधी दिलं तुला हे, तारीख मागची आहे. हो म्हटले, 1.5 वर्षापूर्वी मी रिटायर्ड झालो, मला दिलं. अरे साहेबांनी तुला जमीन दिले, हे ट्रान्सफर डीड आहे. झालं होतं असं, 71चं युद्ध जिंकल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने यांना मोठं सन्मान केला होता. आपल्याला माहिती आहे, 90,000 पाक सैनिकांना शरण आणलं. जगात सगळ्यात मोठा पराक्रम यांनी केला होता. त्यावेळी मोठं युद्ध जिंकलं होतं, विपरीत परिस्थितीत जिंकलं होतं. तर त्यांना भारत सरकारने सन्मानित केलं होतं आणि त्यांना सोनीपत हरियाणामध्ये 25 एकर जागा सरकारने गिफ्ट दिली होती. आपल्या लाडक्या फील्ड मार्शल त्यांनी विचार केला, भारताच्या लष्कर प्रमुखाची गाडी चालवल्यानंतर दुसऱ्या कोणाचीच गाडी चालवायला लागू नये, म्हणून त्यांनी आधी रिटायरमेंट घेतले. आर्थिक स्थिती बिलकुल नसताना, शेतजमीन नसताना, कुठलंही दुसरं स्किल नसताना तो ड्रायव्हिंग करणार नाही आहे. अशा मोठ्या मनाचा जो श्यामसिंग आहे, त्यालाही अख्खी जमीन गिफ्ट करून टाकूया, म्हणून यांनी ट्रान्सफर डीड केलं. आणि तेच ट्रान्सफर डीड त्या टपालामध्ये होतं. असे होते भारताचे 8वे लष्कर प्रमुख जनरल माणेकशॉ, की जे खरे फील्ड मार्शल होते. नमस्कार. शेठ कोकण विश्व, शेठ गोशाळा, रत्नागिरी, मंडणगडमधून मी सचिन शेठ. जय गोमाता, वंदे मातरम. एक मुखाने बोलूया. भारत माता की जय.